नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझा व्हिडिओ तर ना काल मी व्हिडिओच टाकला नाही. माझी दाढ काय दुखायची थांबण आहे. तर चला तुम्हाला पुढं सांगते. आणि मग आम्ही ना गेलो वेळापूरला. आता वेळापूर गाव कोण कोण ओळखतं आहे मला खरं नक्कीच सांगा. आणि वेळापूरला गेल्यानंतर दवाखान्यात गेलो दाढ काढायला गेलो तर तिथं ना डॉक्टरच नव्हते. संध्याकाळी 7 वाजता गायींचं काम सगळं झाल्यानंतर मग गेलतो आम्ही. तिथं डॉक्टर नव्हते म्हणल्यावर मग आता माघारी घरी यायचं होतं. तर मग एकदम महादेवाच्या मंदिराच्या समोर हॉस्पिटल आहे दातांचं. तर मग म्हणलं चला आपलं ह्या देवाचं दर्शन तर होऊन जाईल म्हणून आम्ही गेलो. अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर असं ह्या नावाने देवबाप्पाला ओळखते ती महादेवाला वेळापूरच्या. आणि मग तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर बघा संध्याकाळचं टायमिंग होतं आणि एवढं छान वाटत होतं. एवढं वातावरण तर मस्त होतं ना. आणि सगळं दगडाचं बांधकाम आहे. असं वाळू सिमेंट इथं कुठं दिसते का बघा कशाला. कसं ती बांधकाम केलं असेल, दगडी बांधकाम पहिलं जुनं. आता असं दगड बघायला पण भेटत नाही तर एवढं छान वाटत होतं. आणि ही ना बारव म्हणतात महादेवाची बारव. तर त्या बारवमध्ये ना पाणी होतं आणि पाण्यात कासव पण होतं. तर एक कासव दिसतंय बघा कॅमेऱ्यात, 2 दिसते ती आणि बाकीची दिसत नाही ती. तर जवळजवळ 4 ते 5 कासवं होती. आणि मग ना असं म्हणलं थोडंसं दाखवावं. तर एवढं भारी वाटत होतं ना ही दगडी बांधकाम बघून. खूपच छान वाटत होतं. आणि इथं आव्हानचं चालू होतं दर्शन घ्यायला. आणि इथं बघा महादेवाची पिंड आहे आतमध्ये. असं गुह्यार असल्यासारखंच आहे. खाली उतरून जायचं पायऱ्या आणि नंतर ना आतमध्ये तर किती प्रसन्न वाटत होतं बघा. इथं खरंच देवाचं ना किती छान वाटतंय. असं मन एकदम प्रसन्न होते. आणि इकडं मग बाहेर असं छोटं छोटं देवबाप्पा असते तर ना. तर मग तिथं पण थोडं थोडं दर्शन घेतलं, शूट घेतलं. आणि एवढं मन प्रसन्न झालं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि थोड्या वेळेस आजार पण थोडंसं कमी झाल्यासारखं पण वाटलं बरं का. कारण का एवढी दाढ दुखती आणि खरंच खूप त्रास होतोय बरं का. तर चला म्हणलं आता आपला व्हिडिओ पण नाही माझा काल. तर व्हिडिओ पण टाकूया. आणि आव्हानचं चालू होतं बास करा व्हिडिओ घ्यायचा चला. आणि बाहेर पण थोडीशी गर्दी होती. तिथं पण मग बघतेत लगे कॅमेरा काढल्यावर. तर मग असं माझं थोडं थोडं शूट काढायचं पण चालू होतं. आणि म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवावं महादेवाचं मंदिर वेळापूरचं कसं आहे ते. तर एवढं छान वाटतंय ना खरंच बरं का. खूपच भारी वाटतंय. आणि गणपती बाप्पाचं मग मी पण दर्शन घेतलं आणि असा फोटो काढला एक. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आपला विघ्नहर्ता म्हणजे श्री गणपती बाप्पा. आणि मग संध्याकाळचं टायमिंग होतं आणि किती मस्त वाटतंय वातावरण. तर मग चालत पण जेवढं होता होईल एवढं घेतलं शूट. आणि बाहेर असं उभं राहून तर शूट घेतलं असतं ना मग तर खूपच छान वाटलं असतं. आणि ही आपलं महादेवाचं मूर्ती तर बघा किती छान वाटते. हर हर महादेव शिवशंभो हर हर महादेवा. तर फोटो काढलं. फोटो तर झालंच पाहिजे तर. आणि इकडं मग गाडीत तेल टाकायला एवढी गर्दी पेट्रोल पंपावर काय विचारूच नका. तेलाचं लय प्रॉब्लेम आले आता. आणि इकडं मग संध्याकाळचं गायींचं रुटीन आपल्या. तर चला म्हणलं दाखवूया. तर इथं ना मग असं त्यांचं खाऊन पिऊन सगळं झालेलं सोडायचं चालू होतं माझं सोडून द्यायला. आणि स्वच्छ किती दिसते त्या बघा गाई तुम्हाला. असं घाण एस टी बांधल्यापासनं ना धुतल्यापासनं खरंच असं स्वच्छ भरपूर दिसायला लागले ते. आणि छान वाटतंय. त्यांना पण कसं शांत वाटायला लागले. उन्हाचं असं पाणी मारलं की निवांत होते ते. आणि मग पण आता काय झालं वैरण जरा नाही त्या कमी म्हणजे हिरवी आणि अशी कंदाडाचं मकवान जर असलं ना तर मग बघा वैरण पण चांगली पडते आणि दुधाला पण फरक पडतो.
आता वैरण अशी मकवानं वाळली लागली ती कणसं कमी येते त्यात कणसं कमी येते. तर ह्यांना चालत नाही तसं लगे इकडं ह्यांचं दूध माझं ना आता जवळजवळ 10 ते 12 लिटर दिवसाचं, म्हणजे 10 दिवसाचं एक मस्टर भरला आहे ना, तर त्या मस्टरमध्ये 100 लिटर दूध कमी भरलं आहे. एवढा तोटा आहे. ती तोटा आता आपल्याला सहनच करावा लागणार आहे ना. आणि वरनं परत ही डेअरीवाली अशी करते ती की दूध खराब झालं टाका नावावर, कुठं काय प्रॉब्लेम आला टाका नावावर. मग शेतकऱ्यांनी कुठं कुठं सहन करायचं आणि कुठं कुठं सोसायचं बघा तुम्ही. आता हे 100 लिटरचं तोटा म्हणजे माझं जवळजवळ 3.5 पावणे 4 हजार रुपये इथं तोटा आहे. आणि ही 3.5 पावणे 4 हजार आणि त्यात कुठलाच खर्च कमी आला नाही. खर्च हा एवढाच आहे. तर शेतकऱ्याला ही शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी असा आहे ना, त्याला किती पण तोटा होऊ द्या ती सहनच करावा लागतो. त्याला फायदा कमी असतो आणि तोटा जास्त असतो. तर असं विचार जास्त करून गायींच्या व्यवसायात तर नाही बरं का चालत. प्रॉफिट राहत आहे ना त्या दिवशी समाधानी, पण ज्या दिवशी नाही ना राहत त्या दिवशी पण समाधानीच राहायचं, नाही म्हणायचं, हारायचं नाही, पुढं सरायचं जिद्दीनं. आता ह्यांना मोकळं सोडले तर बघा थोड्या वेळ ह्यांची कशी भांडणं चालू आहे ती. तर मोकळ्या येत्या म्हणल्यावर त्यांना काय होत. तर म्हणलं आपण सापडायचो त्यांच्या कळवंडीत, म्हणून माझं त्यांच्याकडं पण लक्ष होतं सारखं. आणि चला म्हणलं दाखवूया थोडंसं आज पण. आणि कसा वाटतोय माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा कमेंट करून. तर मला ना असं एक कमेंट काय आलेली की, आणि अजून एक सांगायची गोष्ट, माझ्या लक्षातनंच राहून गेलं की मला इंग्लिशमध्ये कमेंट करत जाऊ नका, तुमची ताई अडाणी आहे, मराठीतनं कमेंट करत जावा. माझी शाळा एवढं शिक्षण झालं आहे वय मला कमेंट वाचायला यायला इंग्लिशमध्ये. मला इंग्लिशमध्ये कमेंट केली, मग मला त्याचा रिप्लाय पण देता आला नाही, फक्त मी लाईक केलं. आणि माझ्या ताईनं दादानं मी तुम्हाला खरंच सांगते बरं का मनापासून, मला हसायला पण आलं आणि वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. का वाईट वाटलं तर माझं जर शिक्षण पूर्ण झालं असतं, मला इंग्लिश वाचायला असतं, तर मी त्या कमेंटला लगेच रिप्लाय देऊ शकली असती. खरं आहे का नाही. थोडं थोडं येतं इंग्लिश, थोडं थोडं येतं, पण जास्त इंग्लिश मला नाही बरं का जमत. जी खरं आहे तीच सांगायचं, खोटं ह्यात एक पण शब्द सांगायचं नाही, आणि जी आहे तीच सांगायचं. आणि माझी शाळा तर तुम्हाला सांगू का कितवी झाली ती, तर 6वीतली पहिली परीक्षा असते ना, सत्र परीक्षा, ती दिली बघा. आणि सत्र परीक्षा झाल्यानंतर घरी जी राहिली ना, परत शाळेलाच गेली नाही. का शाळेला गेली नाही तर आता ती तर हिस्ट्री खूप मोठी आहे बरं का, तुम्हाला जर आवडत असली तर मी सांगते, तुम्ही मला कमेंट करून सांगू द्या का म्हणून. शाळा का सोडली तर माझ्या भावाला ना पान लागलेलं. मग आम्ही शनिवारी चित्रकलेचा पेपर होता संध्याकाळी, म्हणजे शनिवारी चित्रकलेचा पेपर होता आणि 12-1 वाजता सोडलं. आपल्याला 2 तासच पेपर घेते ती सोडून देते ती. तर त्यावेळेस घरी सोडलं. घरी सोडल्यावर अजून चालत 5 किलोमीटर आम्ही शाळेला चालत जात होतो. तर अजून 1 किलोमीटर घर होतं, तोपर्यंतच एका माणसाने सांगितलं, तुझ्या भावाला ना पान लागले. तर मला पान लागले म्हणजे काहीच कळालं नाही मला. पान लागले म्हणजे काय झाले, मला वाटलं असं काय तर पान कापलंय त्याला, असं वाटलं मला. पण ज्यावेळेस आमच्या घरी गेली ना त्यावेळेस माझी मावशी घरी होती आणि माझ्या मावशीने सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. मग मला कळालं आणि मग तिथून पुढं माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याचं खरंच खूप हे झालं आहे बरं का. तर मग मी घरी जी आली ना परत शाळेतच गेली नाही. पण आता वाईट वाटतं की मी जर शिकली असती, परिस्थितीमुळं शिकली नाही, पण मी जर शिकली असती, मला इंग्लिश वाचता आलं असतं, लिहिता आलं असतं. मला थोडंसंच कळतं बरं का, जास्त मला खरंच कळतच नाही इंग्लिशमधनं. तर मला मराठीत विचारत जावा काय पण प्रश्न, मी इंग्लिशमधनं जरी कमेंट केली तरी मराठीतनंच रिप्लाय देत असते. आणि मग ती कसं तरच वाटलं मला. आता म्हणलं काय करायचं, आपल्या परिस्थितीनं आपण नाही शिकलो शाळा. तर मग म्हशीची धार राहिली होती काढायची संध्याकाळी, तर मग इकडं परत म्हशीची धार काढायची चालाय. सर्वांना श्री